संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायर एज्युकेशनची प्रवेश प्रक्रिया ही जून महिन्यामध्ये सुरू होते आणि आता 5 ऑगस्ट ही शेवटची तारीख असते. बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रवेश हे निश्चित झालेले आहे. परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की अजूनपर्यंत ओबीसी कल्याण विभागाकडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी जे हॉस्टेलमध्ये राहून किंवा स्वाधार योजनेचा लाभ घेऊन शिकू इच्छितात अशा विद्यार्थ्यांपुढे आणि त्यांच्या पालकांपुढे प्रश्न निर्माण होतो आहे की आम्हाला उद्या हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार की नाही, स्वाधार योजनेचा लाभ मिळणार की नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीत विद्यार्थी असल्यामुळे ज्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाने एससी विद्यार्थ्यांकरता, आदिवासी विभागाने एसटी विद्यार्थ्यांकरता प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे, त्याच धर्तीवरती सरकारने सुद्धा दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया जून महिन्यामध्ये सुरू करावी. 2 महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांना करण्याकरता द्यावा. त्या विद्यार्थ्याला कळेल की आम्ही पात्र आहोत की नाही आहे. आणि 31 ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया दरवर्षी पूर्ण झाली पाहिजे, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, दखल सरकारने घेतली पाहिजे. दुसरं असं की या हॉस्टेलमध्ये जे पोरं राहतात किंवा ज्या विद्यार्थी त्यांना 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्याचा निर्वाह भत्ता आणि स्वाधार योजनेचा लाभ द्यायला पाहिजे. कारण सेमिस्टर सिस्टम सुरू झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेपासून तर अंतिम परीक्षा संपेपर्यंत जवळजवळ 12 महिन्याचा कालावधी लागतो आणि सरकार फक्त 10 महिन्याचा निर्वाह भत्ता देतो. उर्वरित कालावधीचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून द्यावा लागतो. आणि म्हणून ही तफावत दूर करण्याकरता सर्व ठिकाणी समान सोयी सवलती दिल्या जातात, समान न्याय लावला जातो. परंतु इथे मात्र एससी एसटी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि ओबीसीची विद्यार्थ्यांना वेगळा न्याय, ही असमानता सरकारने दूर करावी, ही आपल्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी मी सरकारपुढे ठेवतोय. ऍडमिशनसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार कशी? नक्कीच मुख्यमंत्री आजच मी पत्र लिहिणार आहे. सामाजिक आमचे ओबीसी कल्याण मंत्री जे आहे अतुल सावेजी, त्यांना पण पत्र लिहिणार आहे, सेक्रेटरीला पत्र लिहिणार आहे. आणि 7 ऑगस्टला जे बेंगलोरला आमचं अधिवेशन होऊ घातलेलं आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अतुल सावे साहेब दोघंही येत आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आवर्जून हा प्रश्न त्यांच्या पुढे मांडू आणि लवकरात लवकर जाहिरात देण्याकरता बाध्य करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.